नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी चाललेलो आहे गावाला पालखीसाठी. तर मी बाबा आणि दादाच चाललो आहेत, 3 जण. रियांश आणि स्नेहल काही येत नाही कारण रियांशची शाळेत आहे टेस्ट एक्झाम, त्याच्यामुळे रियांश आणि स्नेहल नाही येत आहे. तर बघू आज कसा प्रवास होतो आहे ते सर्व दाखवेन मी तुम्हाला. तर रियांश काय बोलणार आहेस? काय नाही बोलणार आहे रियांश, काय नाही बोलणार आहे कारण रियांशचा मूड हाफ आहे. कारण रियांशला पण यायचं होतं गावाला, पण एक्झाम असल्या कारणामुळे तो काही येऊ शकत नाही आहे. तो येऊ शकत नाही, त्याच्यामुळे स्नेहल नाही येऊ शकत आहे. स्नेहल गेली आहे कामाला. भेटू आपण प्रवासामध्ये. चला, मी आणि बाबा आता निघालो आहे गावाला जायला. तर आता बस येईल थोड्याच वेळात. तर बस निघाली आहे दहिसरवरनं. दादा निघाला आहे तिकडनं दहिसरवरनं. आम्ही 3 जण चाललो आहे गावाला पालखीसाठी. तर भेटू आपण पुढे. पहिलाच एक्सपिरियन्स जरा हेवी झाला. गाडी मागे थांबली. ही आहे आपली बस. खेडेकर कुठली आहे? चिकन फ्राय हां, 3 रोट्या एक फ्राईड राईस सगळंच जेवणच मागवतोय काय? गाडीत बसायचं परत एवढंच मागवतोय. एकच रोटी आणि थोडा भात. चिकन फ्राय ऑर्डर. एक चिकन फ्राय दे ना. 3 रोटी बटर रोटी. चिकन मसाला, चिकन फ्राय. चिकन फ्राय, चिकन फ्राय है ना. चिकन फ्राय 3 रोटी और चिकन फ्राइड राइस है ना बाद में. चिकन फ्राय. चिकन फ्राई मिलेगा ना? हाँ, एक चिकन फ्राई, 3 रोटी और एक चिकन फ्राइड राइस. फटाफट. रोटी लाओ. पानी बॉटल देना सादा. या जेवायला आमची थांबली आणि इकडे आमची रिक्षा आली. चला दर 8 टाकात मध्ये बॅगी पहिली. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग हे दोन्ही मी एकत्र जॉईन करून टाकणार आहे. तर आज आम्ही पोचलेलो आहे पालवणला. म्हणजे रात्रीच आम्ही उतरलो पालवणमध्ये प्रथमेशच्या घरी.
आता आम्ही नाश्ता वगैरे झालाय. काकीने मस्त की थालीपीठं बनवलेली प्रथमेशच्या आईने, ती थालीपीठ वगैरे खाल्ली आणि आम्ही आता निघतोय. आम्ही मुर्तवड्याला जायला आमच्या घरी. तर जाऊया आता. हे जे मागे जे घर आहे ते प्रथमेश चारेकर तो नाही, जो बदलापूरच्या जत्रेमध्ये जो माझ्याबरोबर होता तो माझा मामाचा मुलगा, आणि हा प्रथमेश कारेकर माझ्या काकांचा मुलगा. तर त्याच्या घरी आलेलो. हे जे आहे त्याचं नवीन घर, आणि हे जे मागे आहे एकदम त्यांचं ते जुनं घर आहे. तर जाऊ आपण आता आमच्या मुर्तवड्याला, आणि मग मस्त त्यांच्या घरासमोरच देऊळ आहे. चला आता निघूया मुर्तवड्याला जायला. कुठे गेला तो? चला विश्वकर्माचा फोटो घ्यायचा ना, देऊळ आहे विश्वकर्मा. बरोबर लागतो पार्टनर. हा बॉक्सिंग मोबाईल येत आहे. आता आपण आपल्या घरी चाललेलो आहोत. रिक्षा गेली पुढे, कारण डोंगर आहे त्याच्यामुळे चढत नाही रिक्षा पटकन. आता आम्ही दोघीजण मागणं चालत जातोय, पण काकांनी रिक्षा थांबवली आहे. हाय, चला. जवळ आहे पण ठीक आहे. हा पुढे जाऊ दे. सैलीला केळी बघा, कसली भल्ली मोठी केळी आहे. केळी आहे की केळा आहे कळत नाही. ही आहे ग्रामपंचायत. ही साईडची बाजू आहे. समोरनं जातं त्याच्या. आम्ही आलेलो शेण घ्यायला सारवण्यासाठी. शेंडा तर नाही आहे. हे बघा, ही ग्रामपंचायत आहे. आपण घरी जाण्यासाठी अपोजिटला जे घर दिसतंय पलीकडे, हे आपलं घर आहे. आणि रस्त्याच्या या साईडला असा रस्ता जातो खालती, आणि खालती गेल्यावरती तिथे खालती इथे नदी लागते. ती नदी क्रॉस करून मग आपल्याला पलीकडे जायचं. आता सावकाश उतरायला लागतं, कारण ग्रामपंचायतीने रस्ता बनवून दिला एकदम डेंजर प्रकारचा. आता तरी ठीक आहे, पण गणपतीमध्ये आलेलो तेव्हा एकदम हालत बेकार. पावसाळा होता त्याच्यामुळे सगळं शेवाळं साचलेलं होतं. तर मी आणि अंकुशने मिळून हा एवढा रस्ता पूर्ण हे काय बोलतात त्याला, ब्लिचिंग पावडर टाकून घासून काढलेला. दोघांचे हात आणि खांदे एवढे दुखलेले ना, काय विचार. जबरदस्त. तेव्हा बाबा पाण्यात नदीतनं चाललेत. महारी लागलं.
आता सध्या नदीला पाणी कमी आहे. इथे बांध टाकलाय हा मधीच, त्याच्यामुळे पाण्याचं निचरा बोलता येईल की काय एकदम स्लो झालाय, त्याच्यामुळे पाणी पास होत नाही. काय आलो इकडनं आता आलो आपण वरनं खालती. काय किरवी काय हो? तो वरती इकडे विहीर आहे, इकडे नदी आहे. विहिरीत पाणी बघा कितपत आहे बऱ्यापैकी, पण गढूळ आहे एकदम, पाणी यूज नाही करू शकत असं. आणि हे आमचं फॅमिली घर, कुटुंब घर म्हणता येईल. थोडं काम केलेलं तर घराचं, दरवाजे बिरवाजे सगळे चेंज केले आतमधले बाहेरचे. आता मी तुम्हाला फ्रंटनी दाखवतो, जरा शेण ठेवतो नाही. आणि उद्या इकडे पालखी नसणार आहे उद्या. इकडचं पण ते जरासं गवत वगैरे ते काढायचं आहे. हे घर आहे पूर्ण मोठं फॅमिलीचं, आमच्या खेडेकर कुटुंबाचं. बघा घरावरती नाव लिहिलेलं भाई. भाई म्हणजे माझे आजोबा, बाबांचे बाबा श्रीराम खेडेकर, श्रीराम. आणि हे एंट्री फ्रंट ऑफ गेटची. इकडे पालखी बसते. हे घर आहे पूर्ण, बाहेरचा स्पेस. काका झोपलेत. आणि इकडे या ठिकाणी गणपती बसतो आमचा. हे आमचं किचन. नवीन दरवाजे लावलेले आहेत. किचन ओटा नवीन केलाय आता. हा सध्या पूर्ण नाही झालाय काम, अजून त्याचं बाकी आहे. आणि या दिशेला आहे आमचा देवारा. आत्ता झालं आहे, त्याच्यामुळे पूजा वगैरे बाकी आहे. हे आहे, हा एक स्पेस आहे सगळा. इकडे चूल वगैरे आहे, इथे गरम पाणी वगैरे होतं. इथे वॉशरूम, हे पण नवीन केलेत. आणि हा मागचा स्पेस पूर्ण. आणि आता आंघोळ करतोय. आणि साईड आहे नदीची साईड. इकडनं दरवाजा मगाशी होता तो. आणि तुळस. पाणी आणायला जाऊ. ही आमची बावडी. ते झाले, दाखवले मी मगाशी. मी दाखवतो. असा परिसर छान असा हिरवळीत, आणि लगतच घराच्या नदी. आणि हे आमचं घर. कातळीचा असा कच्चा रस्ता.
पाणी गदूळ करू नको. पियाचं पाणी आणा त्याच्या पलीकडे. See you soon. Stay tuned. असं होय असं आहे. जोर लगा के हैशा. छान असं गारेगार बोरचं पाणी पिण्यासाठी आम्ही भरून घेतात घरी. हो आता बघा ना, स्वप्नील काय पाणी जोरात काढे. पाणी जोरात नाही, पाणी वेस्ट नाही झालं पाहिजे एक्स्ट्रा, म्हणून मी स्लो बाहेर हा. आता काय झालं, लाव ना, जोर लाव. काय झालं, बालड्या भरून झालं. ते माहिती अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आलेलं आहे, कोणी भरले आहेत ते बाटला. अबा आता तिसरा भरला जातोय. मार मार. घरी पाणी भरतो ना, इथे पण भर पंपानी. नाव दिसत नाहीये, एकदम लाईट झालंय ते, बोर्ड काळ झाल्यामुळे. दिसलं, मुर्तावडे नाव आहे गावचं. मला पण पियायचं. एकच प्यासा, एकच प्याला, एकच प्यासा. मस्त आहे पाणी, थंड. मधुर, गारेगार गारेगार गारेगार. चलो, पाणी भरून झालं. आता आम्ही चाललो आहे घरी. काका आता मागे आहे आणि काका पुढे आहेत आणि मी मध्ये आहे. पिण्याच्या पाण्याची लय लफडी तिथे, बाकी काय प्रॉब्लेम नाही. कारण नदीचं पाणी गढूळ झालं, त्याच्यामुळे नदीचं पाणी पिऊ नाही शकत. विहीर साफ केली नाही आहे म्हणून विहिरीचं पाणी पिऊ नाही शकत. त्याच्यामुळे नदीच्या पलीकडे जाऊन पंपाचं पाणी घेऊन यायला लागतं, बोरिंगचं. पण पाणीची टेस्ट चांगली आहे, काय वाईट नाही. कारण आम्ही गणपतीला पण तिकडनंच आणायचो पाणी मोठं, आणि स्पेशली पिण्यासाठी आणि जेवणासाठी आम्ही आबलोलीवरनं आणायचो. काय म्हटलं ते दिवसाला 400-500 रुपये फक्त पाणी आणण्यासाठी, नाही तर जाण्या आणण्यासाठी, आणि पाण्याचे पैसे वेगळे. असा खर्च व्हायचा आमचा. किती रे बिचाऱ्यांची. लय लय लपडी झालेली. सध्या तरी घर खाली खाली दिसतंय, फक्त आम्हीच 5-6 जण आहोत. पण संध्याकाळी हे घर फुल भरलेलं दिसेल.
तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.